हे धाडस माझ्या किंवा श्रेयसच्या जीवावर बेतणार नाही ना? भयंकर टेन्शन आलंय मला. तारा, काय का तू असा निर्णय का घेतलास? कोणी दबाव आणताय का तुझ्यावर? हे बघ, जे काही घडलंय त्यात तुझा काही दोष नाहीये. त्यांची तब्येत बिघडली म्हणून तू स्वतःला दोषी मानतेस का? हे बघ, तो माणूस जसा वागलाय ना, त्यासाठी तो माणूस जेलमध्ये आणि त्यांनी जेलमध्येच असायला हवं. तरी अटॅक आलाय, हॉस्पिटलमध्ये म्हणल्यावर आपण गेलोच ना बघायला. पण म्हणून त्यांना घरी आणायची काही गरज नाहीये. का घेतलास तू असा निर्णय? खरं सांगू, मी स्वतःला शकुंतला आत्यांच्या जागी ठेवून बघितलं. तुम्ही जेव्हा आजारी होतात, हॉस्पिटलमध्ये होतात, तेव्हा मला तुम्हाला भेटायची परवानगी नव्हती आणि अचानक ते आठवलं मला. एखादी बाई तिच्या आजारी नवऱ्यापासून दूर नाही राहू शकत. मी हे दयानंद काकांसाठी नाही, शकुंतला आत्यांसाठी करते. तारा, आय एम सॉरी. मला माहिती आहे, हे मी तुम्हाला विचारायला हवं होतं. तुम्हाला मान्य आहे की नाही हे विचारायला हवं होतं मी. नाही, तसं नाही. त्या माणसाने माझ्यावर अटॅक केला असला तरी मुख्यतः तो माणूस तुझा गुन्हेगार आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काय करायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. तुला जे योग्य वाटते ते करतो. चालेल. थँक्यू सो मच. निर्णय जरी मी घेतला तरी मला तुमचा सपोर्ट हवाय. ऑफकोर्स, माझा सपोर्ट आहेच. का सांगू? बिकॉज आय एम इम्प्रेस्ड. तू जसा विचार करतेस, जी कृती करतेस, ऑनेस्टली स्पीकिंग मी भारावून गेलोय. नाही, खरंच. कारण इतक्या निस्वार्थी भावनेने कोणी विचार करत नाही का आजच्या जगात. तुझ्या जागी मी असतो तर मी हे करू शकलो नसतो. ज्या माणसाने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्याला इतक्या सहज माफ करणं सोपं नाही. एनिवे, मला हॉस्पिटलमध्ये जायला हवं. काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. मी आलो फ्रेश होऊन. माफ कर मला श्रेयस. तुला वाटतं इतकी निस्वार्थी नाहीये मी. माझा या जगात आता एकच स्वार्थ आहे, तो म्हणजे तू. आणि तुझ्या माझ्या प्रेमात आणि सुखात विष कालवणाऱ्यांना मी कायमचा धडा शिकवणार आहे. पण या क्षणी मात्र मी दयानंद काकांना घरी का आणायची परवानगी देते ते तुलाही सांगू शकत नाही. छे, तर रात्रभर हॉस्पिटलमध्ये मी मरतोय, मी दमतोय. तर कोणासाठी? त्या फालतू दयानंदसाठी. श्रेयसचं पण काही कळत नाहीये. त्यांनी सगळ्यांनी मिळून त्या दयानंदला जेलमध्ये टाकलं आणि आता काय एवढा पुळका लागलाय. तर श्रेयसला त्याची एवढी पडली आहे ना, तर त्याने एकट्याने जावं. मला का घेऊन फिरतोय? डोकंच फिरलंय माझं. अक्षय उठ. उठ म्हटलं, झोपतोयस काय तू? उठ ना. राहुणी, काय उठ उठ? तू इथे घरी बसून झोपा काढतेस ग. माझं जागरण झालं हॉस्पिटलमध्ये रात्रभर. आता आलोय, मला झोपू दे. कशाला उठवतेस? कशाला म्हणजे काय? मला सांग, तुला काहीच ऑड वाटत नाहीये का? कशाबद्दल? हेच की त्या ताराने दयानंदला घरात आणण्यासाठी एवढा पुढाकार का घेतला? नाही म्हणजे तिने आणि श्रेयसनेच मोठा प्लॅन करून त्याला पकडून दिलं होतं ना. म्हणे काय तर त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळणार, तो आयुष्यभर जेलमध्ये सडणार. काय काय बोलली होती ती. आणि आता चक्क त्या दयानंदला माफ करायला निघाली आहे. असेल काय? हा, यात तुला काहीच ऑड वाटत नाहीये? हे असं झालंच कसं? श्रावणी, आय डोंट केअर काय झालंय, कसं झालंय. तो दयानंद घरात राहो की जेलमध्ये, मला काहीच फरक पडत नाहीये. मला प्लीज झोपू दे. हे बघ प्लीज, हे सगळं ना लाईटली घेऊ नकोस तू प्लीज. कारण मला ना खात्री आहे
नक्की हा काहीतरी मोठा प्लॅन आहे. हो. कारण ती तारा दिसते ना तेवढी साधी नाहीये. अक्षय, म्हणजे शकुंतला आत्या आणि तारा एकत्र तर आल्या नसतील ना? नाही म्हणजे त्या दोघी म्हणून आपल्याला घराबाहेर काढण्याचा प्लॅन करत असतील का? नाही 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 अक्षय, जर त्या दोघी एकत्र आल्या ना तर सगळं संपेल. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. अक्षय, तुला कळतंय ना? वा, इथे आपल्या लाईफला आग लागली आणि तू काढ, छान झोपा काढ तू. चकू, बरं वाटतंय ना आता? आता आता अगं हे काय करतेस? तुम्हा सगळ्यांचे फार उपकार झालेत माझ्यावरती. खरंच खूप मोठे उपकार आहेत सगळ्यांचे. आता हे बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये, पण जेव्हा बरे होतील तेव्हा नक्की सगळ्यांची माफी मागतील. उपकार आम्ही नाही केले, ताराने केले. माफी मागायची असेल तर तिची मागा. त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन जा. अक्षय औषध पाण्याचं बघेल. हो. खूप मोठा निर्णय घेतलाय खरा ताराने, पण प्रत्यक्ष या माणसाला बघून अपसेट झाली. तिच्याशी बोलायला हवं.